श्री स्वामी समर्थ. होली अष्टक म्हणजे काय? होळीच्या आधी 8 दिवस फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत ह्या काळाला होला अष्टक मानला जातो. ह्या काळात वातावरण नकारात्मक ऊर्जा वाढते अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे शुभ कार्य टाळण्याची परंपरा आहे. होली अष्टक म्हणजे काय करावं? होली अष्टकमध्ये काय करू नये? लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य करू नये. नवीन व्यवसाय सुरू करू नये. मोठी खरेदी, घर, जमीन, वाहन टाळावे. वादविवाह, भांडण टाळावे. कोणाचा अपमान करू नये. होली अष्टकात काय करावे? देवपूजा, जप, नामस्मरण करावे. धार्मिक ग्रंथ वाचावे. दानधर्म करावे. मन शांत ठेवावे. रागावर नियंत्रण ठेवावे. होळीच्या दिवशी वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करावे. होला अष्टकाचा अर्थ थोडक्यात ह्यो काळ काय सांगतो? वाईट विचार, वाईट सवय जाळून टाका आणि नव्याने सुरुवात करा. आपल्या जीवनात काही दिवस असे असतात जे आपल्याला थांबायला शिकवायला, विचार करायला शिकवतात आणि स्वतःकडे पाहायला भाग पाडतात. तोच काळ म्हणजे होला अष्टक. होला अष्टक म्हणजे होळीच्या आधी 8 दिवस. या 8 दिवस साधे नसतात. हा काळ म्हणजे अंतर्मन शुद्ध करण्याचा काळ आहे. धार्मिक मान्यतेनुसार ह्या काळात ग्रहांची स्थिती थोडी अस्थिरता असते. म्हणून शुभ कार्य टाळावे. गुरुमाऊली म्हणतात शुभ कार्य टाळावे. पण हे फक्त ब्रह्मनियम नाही तर आपल्या मनाचा बी प्रवास आहे. पुराणातील सांगितले आहे की ह्या काळात असुर शक्ती प्रारंभ झाल्या होत्या. भक्त प्रल्हादाने विष्णू भक्ती सोडली नाही. आता होलिका त्याला अग्नीत बसवले, पण भक्ती जिंकली, अहंकार जळाला. होली अष्टकात काय करावे असे गुरुमाऊली म्हणतात. मोठे निर्णय घेऊ नका. भांडण, राग टाळा. नवीन व्यवसाय सुरू करू नका. कोणाला दुखवू नका. कोणाचे मन दुखवू नका. विचार चांगले ठेवा. मन जिंकेल तर जग जिंकलं. स्वामी म्हणतात नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थांचा जप करा. सकाळी दिवा लावा. गरिबांना अन्नदान करा. जप, ध्यान करा. आपल्या वाईट सवयीची यादी करा. होळीचा खरा अर्थ म्हणजे होळी म्हणजे फक्त रंग नाही. होळी म्हणजे आपल्या अहंकाराची होळी. तुम्ही होळीच्या अग्नीत टाका. राग, भीती, आळस ह्या गोष्टी होळीमध्ये टाका. आणि काय घ्यायचं? संयम, श्रद्धा, सकारात्मक विचार आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. स्वामींचा संदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होलिका अष्टक आपल्याला सांगतो देवावर विश्वास ठेव. स्वतःवर विश्वास ठेव. वाईट काळ कायमचा नसतो, पण श्रद्धा कायमची असते. या 8 दिवस म्हणजे फक्त एकच करा. रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करा. रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करा. पहा तुमचे जीवन चमत्कार घडेल. होली अष्टक म्हणजे ह्या काळात जप करण्याचे आपल्याला खूप शक्ती मिळते. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून जाणून घ्या होली अष्टक खरा अर्थ आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा.